आज आपण बनवणार आहोत जिरं राईस आणि डाळ तडका। तर आपण डाळ तडक्याची पहिली तयारी करून घेऊया। हे माझं प्रमाण आहे। एवढा पेला भरून मी 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे। आपण आता ही धुवून कुकरला स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेऊ। डाळ धुवून झालेली आहे स्वच्छ। आपण बघितलं याच्यामध्ये 1.25 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण ह्याच्या छान मस्त 3 शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या। डाळीच्या 3 शिट्ट्या काढून मस्त डाळ छान शिजलेली आहे। आपण थोडं पाणी टाकून त्याला असं स्मॅश करून घेतलेलं आहे तडक्यासाठी। त्याला मस्त असं घोटून घेतलेला। त्याच्यासाठी लागणारे जिन्नस थोडा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही मिरची अद्रकची पेस्ट। परत अद्रकची पेस्ट आणि लसूण आणि खोबरं हे थोडंसं वाटण। फोडणीसाठी तेल तापत ठेवत आहोत। आता आपण देऊया फोडणी। पारंपरिक पद्धतीची डाळ करत आहोत। तेल तापलेलं आहे। प्रथम मोहरी अशी मस्त तडतडून द्यायची। त्याच्यानंतर जिरे, कढीपत्ता, कांदा, हे झाल्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे। ही आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा टाईप आहे। पेस्ट म्हणता येणार नाही, अगदी थोडं ओबडधोबड ठेचलेलं ठेचा। मिरची चिरून टाकण्यापेक्षा आपण थोडं ठेचा करून टाकली ना की छान चव करते वरणामध्ये डाळीमध्ये। त्याच्यानंतर थोडंसं लसूण खोबरं, लसूण खोबरं मिरची थोडीशी भाजून झाली, त्याचा उग्र वास कमी होतो चांगलं भाजलं लसूण। मग टोमॅटो, टोमॅटो चांगले मॅश होऊन द्यायचे। तर चांगले परतायचे तेलामध्ये। हळूहळू मॅश होत आहेत तोपर्यंत आपण मसाले टाकूया। प्रथम हळद, थोडीशी धना पावडर, थोडंसं लाल तिखट, अगदी थोडं। परत एकदा परतून घेऊया। दोन मिनिटं ह्याला परतून घेऊ। फोडणीमध्ये पण मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि वरतून पण नंतर टाकायला थोडी ठेवणार आहे। थोडी हळद, हे आता बऱ्यापैकी मॅच झालेलं आहे। सॉरी, हे आता छान भाजून झालेलं आहे आणि ही आहे आपण डाळ घोटून घेतलेली। आता आपण ती त्याच्यात टाकणार आहोत। कशी फोडणी बसली तर आवाज आला की मस्त। आता आपण थोडं पाणी घालूया। कोणाला कशी कन्सिस्टन्सी हवी तशी, पण डाळ तडका खूप पातळ नाही खूप घट्ट पण नाही। आता थोडं पाणी टाकून आपल्या गरजेनुसार पाणी टाकून त्याला व्यवस्थित चांगलं उकळी काढायला सोडून देऊ। आणि आता आपण याच्यात टाकणार आहे मीठ। मी खडा मीठ पण वापरते,
त्याच्या मागचं कारण म्हणजे त्याच्यात आयोडीन खूप चांगल्या प्रकारे असतं. हे टाकलं गरजेनुसार मीठ. आता ही 5 ते 7 मिनिटं डाळ छान उकळून झालेली आहे. आता आपण टाकणार आहे वरून कोथिंबीर. डाळ रेडी. आता ही अशी डाळ तुम्ही फुलक्यांबरोबर टाकून मस्त बाउलमध्ये काढून तूप टाकून फुलक्यांबरोबर खाऊ शकता, जिरा राईस बरोबर खाऊ शकता.